भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या ख्रिश्चन समाजाविरोधी आणि धार्मिकते निर्माण करणाऱ्या वक्तव्याविरोधात साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तीव्र निषेध करण्यात आला। ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींनी साक्रीचे तहसीलदार यांना निवेदन देत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे। सदर आंदोलन दरम्यान धुळे जिल्हा ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ख्रिस्ती धर्मगुरू सीताराम राऊत, सुरेश वळवी, लाजरस मवाली, हारजी बाशीर, विष्णू गावित, ईश्वर गावित, रतनजी गावित, नितीन चव्हाण, महेंद्र साळवे, डॅनियल कुवर आदींसह धर्मगुरू उपस्थित होते। निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की नुकत्याच सांगली जिल्ह्यातील एका तरुणीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे ख्रिश्चन धर्मगुरूंना उद्देशून अपमानास्पद आणि चिथावणीखोर भाष्य केले। त्यांनी धर्मगुरूंना मारण्यासाठी आर्थिक बक्षिसाची खुलेआम घोषणा करत कायदा सुव्यवस्थेला आव्हान केलं आहे। त्यामुळे संपूर्ण ख्रिश्चन समाजात संतापाची लाट उसळली असून धार्मिक सलोखा धोक्यात आला आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर IPC 153A, 295A व 505(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्या आमदारकीची तात्काळ रद्द करण्याची मागणी, सार्वजनिक मंचावर ख्रिश्चन विरोधी वक्तव्यावर प्रतिबंध घालण्यात यावा। राज्य शासनाने या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत। धार्मिक तेढ रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात यावी। समाजाच्या श्रद्धास्थानांवर झालेल्या अन्यायाविरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी। प्रार्थना स्थळांवर अडथळा आणण्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी। दफनभूमीसाठी योग्य जागा आरक्षण करावी। धर्मगुरूंना संरक्षण देत तात्काळ खोट्या गुन्ह्यांची तात्काळ रद्द करण्यात यावी। निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की ख्रिश्चन समाज हा देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सेवाभावी क्षेत्रात मोठे योगदान देणारा, कायद्याचं पालन करणारा समाज आहे। परंतु अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून हेतुपुरस्सर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून होत आहे। हे अत्यंत गंभीर असून यावर तातडीने नियंत्रण आणणे आवश्यक आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा पाठवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र जगदाळे, साक्री। उद्यापासून या देशामध्ये ख्रिस्ती धर्मीयांना एक विशिष्ट समाज, विशिष्ट पक्ष टार्गेट करतो आहे। छत्तीसगडमध्ये चर्चवर हल्ले झाले आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले। या समाजाच्या धर्मगुरूंना जो मारेल त्याला 3 लाखापासून तर जो खून करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस, अशा प्रकारचं चिथावणीखोर भाषण गोपीचंद पडळकरांनी केलं। गोपीचंद पडळकर हे विसरत आहेत की ते धनगर समाजाचे आहेत, म्हणजे ते सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ज्या समाजाबद्दल ते गरळ ओकतात तो ख्रिश्चन समाज जो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो, साधारणतः 4 लाख संख्येने